ज्याच्या मनी असतील श्रीसंत सद्गुरू बाळू मामांचे विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी असेल श्रीसंत सद्गुरू बाळू मामांची भक्ती, त्याला नाही कधी कशाची भीती. ज्याच्या हृदयात असेल बाळूमामांची मूर्ती, त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्रीसंत सद्गुरू बाळू मामांची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे होऊन जातील वजा. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळू मामांचा संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल, तर तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर नक्कीच आपण या संदेशाला एक लाईक करावे. भगवंत म्हणतात की का एवढा चिंता करतोस मी असताना, फक्त तू माझी आठवण काढ आणि मनापासून तू माझा धावा कर आणि माझे नाम स्मरण कर. मी तुझ्या जवळ आहे. जेवढा तू माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा मात्र कधी देखील फुकट जाणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास मात्र भगवंत आपल्याला कधी देखील देणार नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला काही अडचण आलेलीच असेल तर ती प्रशंसा म्हणून तुम्ही घ्या. कारण नक्कीच बाळूमामांना माहिती आहे की तुमची क्षमता किती आहे आणि कुठपर्यंत आहे. म्हणूनच जे काही संकटे सध्या आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहेत, त्या संकटांचा मात्र आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने सामना केला पाहिजे. बाकी आपली नाती किती सुंदर आहेत, एकदा नक्कीच ऐका. बाळूमामांनी परत आपल्याला मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण मात्र स्वतःची जातपात विसरून बाळूमामांचे सेवेकरी या नात्यात आपण मात्र बांधलेलो गेलो. जी रक्ताची नाती नसली तरी देखील प्रेमांची आणि आपुलकीची तसेच मायेची नक्कीच आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतील, परंतु बाळूमामांचे सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणारं आहे, जे कधी पण बोलवा मदतीला मात्र येते, तेही रक्ताच्या नात्यानादी. पूर्वजन्मांची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी मामांनी आपण प्रत्येकाला दिलेली आहे. कोण कोणत्या कुलात जातीत जन्माला आला, त्याहीपेक्षा बाळूमामांचा सेवेकरी म्हणून जन्म झाला हे मात्र आपले परम भाग्य आहे. म्हणूनच आपण हे स्मरणात ठेवून नेहमीच उत्तम कर्म करत बाळूमामांची मात्र आपल्याला भक्ती करायचं आहे. बाकी कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल जर तुमचा ढासळत असेल तर मग मात्र तुम्ही बाळूमामांचे नाव घेऊन स्वतःशी नेहमी संवाद साधा. नक्कीच मला माहिती आहे की माझ्या श्रीसंत सद्गुरू बाळू मामांनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना मात्र तयार केलेली आहे. मी बाळू मामांकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळी वाट पाहण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी तुम्ही मात्र मला ज्ञान द्या. श्रीसंत सद्गुरू बाळू मामांची लीला ही तर अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण श्रीसंत सद्गुरू बाळू मामा हे मात्र आपल्या नेहमी पाठीशी सदैव खंबीरपणे असतात. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि रोज कासवाच्या गतीने का होईना, परंतु प्रत्येक दिवशी तुम्हाला मात्र थोडी प्रगती करायची आहे. खूप ससे तुमच्या आडवे येतील, बस त्यांना नक्कीच हरवण्याची तुम्ही मात्र तुमच्या अंगी हिंमत मात्र ठेवली पाहिजे. बाकी आपण रोज उठल्यानंतर भगवंतांचे स्मरण करण्याचा नियम मात्र नक्कीच ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, परंतु त्यांच्यावाचून कधी आडून आपण बसू नये. भगवंतांचे स्मरण हेच मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला मात्र सवळ्या अवल्याचे बंधन नाही. अखंड स्मरणच हेच खरे सवळे आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा मात्र तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हाही बाळूमामांना असे पात्र शरीर भेटते तेव्हा बाळूमामा त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरी गुण मात्र चमकतात. या शरीरालाच सेवेकरी असे म्हणतात आणि आपण देखील मामांचे सेवेकरी आहोत. एवढं मात्र निश्चिंतच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे.
बाकी चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तर तुकोबांच्या गाथेप्रमाणे आहे. तिला कोणी किती जरी बुडवण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील ते तारून जाते. एवढी मात्र शक्ती त्यामध्ये भगवंत देतात. बाकी एका दिवसात खराब होणाऱ्या दुधातसुद्धा कधी खराब न होणारे तूप मात्र लपलेले असते. म्हणूनच आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार नक्कीच आपण मात्र केलं पाहिजे. 4 दिवस वाईट प्रत्यक्ष आले म्हणून खचून मात्र तुम्ही कधी देखील जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमागे देखील निश्चितच तुमचे चांगले दिवस लपलेले आहेत. एवढं मात्र नेहमीच तुम्ही स्मरणात ठेवून आयुष्यात मात्र आनंदी राहा. देवा पसारा झाला आयुष्याचा, आता मात्र सावरतो. दुःख अडचणी भरपूर आहेत, मनाला मात्र शांती आता देतो. एवढंच आपल्याला नेहमी मामांच्या चरणी म्हणायचं आहे. बाकी जिथे स्वाभिमानाला ठेच पोहोचेल तिथे एक क्षणही थांबू नका. मग समोर तुमच्या कोणी जरी असलं तरी देखील कधी ते पाहू नका. जर तुम्ही तिथे थांबाल तर मग मात्र तुम्ही अजून मूर्खपणा करत आहात. म्हणूनच आपला स्वाभिमान हा मात्र आपण स्वतः जपला पाहिजे. बाकी गंजून संपण्यापेक्षा जिजून संपलेलं केव्हाही चांगलं आहे. म्हणूनच इतरांची आपण मात्र नेहमी मदत केली पाहिजे. बाकी आयुष्यात यश मिळवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केलेच नाहीत तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काही देखील अधिकार नाही. एवढं नेहमी स्मरणात ठेवून तुम्ही नेहमी प्रयत्न करण्यास तात्पर्य राहिलं पाहिजे. बाकी जग तुम्हाला विकायला बसले, तुम्ही फक्त टिकायला मात्र निश्चिंतचित शिकलं पाहिजे. आणि मित्रांनो, ज्या दिवशी तुमच्यासाठी मूडपेक्षा तुमचं काम जास्त महत्त्वाचं असेल ना, त्या दिवशी मात्र तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी देखील थांबू शकणार नाही. म्हणूनच आपले मूड हे तर क्षणाक्षणाला बदलत असते. म्हणूनच आपल्या मनाला जर आरामाची गरज असेल तर तुम्ही देखील तुमच्या मनाला काही क्षणासाठी विसावा नक्कीच दिला पाहिजे. बाकी गुरु हे तर गुलासारखेच आहेत, त्यांना फक्त आपण तिलासारखे चिटकून राहिलं पाहिजे. आयुष्य गोड झाल्याशिवाय आपले मात्र राहणार नाही. म्हणूनच मित्रांनो, आपल्याला नेहमी भगवंतांच्या भक्तीमध्ये नक्कीच भक्तीला चिटकून राहायचं आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी काळजी केल्याने उद्याचा संघर्ष मात्र तुमचा कधीही कमी होणार नाही. उलट त्याने आजची शांतता मात्र तुमची नष्ट होईल. म्हणूनच आपण मात्र नेहमी काळजी सोडून प्रयत्न करण्याकडे जास्तीत जास्त निश्चितच लक्ष दिले पाहिजे. बाकी जेव्हा प्रसंग मोठा वाटतो पण धर्म महत्त्वाचा असतो तेव्हा मात्र जिंकण्याच्या वाटा तुमच्या पण नक्कीच तुम्ही स्वतः निर्माण करायचे असतात. एवढं मात्र निश्चितच आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, जसे तिलाचे महत्त्व गुलासोबत आहे तसेच आपले महत्त्व आपल्या लोकांसोबत आहे. एवढं नेहमी आपण देखील स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि निश्चितच कितीही तुम्ही मोठे व्हा, कितीही अवघा आभाळ जिंका, परंतु तुम्हाला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला आपण मात्र कधी देखील निश्चितच विसरले नाही पाहिजे. बाकी कोणतेही काम हे मात्र छोटं किंवा मोठं मुळीच नाही. तुमच्या कामावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम कराल तर निश्चितच ते काम एक दिवशी तुमचं मात्र नाव मोठं करेल. एवढं मात्र निश्चितच आहे. बाकी हवेची पण एक मोठी गंमतच आहे. चाकातून गेली की मग मात्र चाक पळणार नाही, आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट आपल्याला कधी देखील समजणार नाही. म्हणून आपण मात्र त्या हवेला आपल्या डोक्यामध्ये कधी देखील शिरू द्यायचं नाही. एवढं मात्र निश्चितच खरे. आणि निश्चितच मित्रांनो, प्रार्थना आणि ध्यान मनुष्यासाठी खूप महत्त्वाचे असते. प्रार्थनेमध्ये बाळूमामा आपले ऐकत असतात आणि ध्यानामध्ये आपण बाळूमामांना ऐकत असतो. म्हणूनच बाळूमामांची योजना समजण्यासाठी आपल्याला मात्र ध्यान द्यायचे आहे. आपल्यासाठी जे काही योग्य असेल ते मात्र गुरुमाऊली आपल्याला निश्चितच योग्य वेळ आल्यानंतर देऊन टाकतील. बाकी ज्या घरात एकतरी भाग्यवान आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असतेच, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तर तरुण जातात. एवढं मात्र निश्चितच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील नेहमी स्मरणात ठेवा, कधीही न सांभाळता नेचर, कठीण केलं आम्ही फ्युचर, अशी नव्हती आमची कल्चर, विनाशाकडे आमचं ॲडव्हेंचर, बुद्धी झाली आमची फ्रॅक्चर, कारण विसर पडला ज्याने उभं केलं चराचर,
एवढं मात्र निश्चिंतच सध्याची परिस्थिती मात्र होऊन बसलेली आहे. बाकी मित्रांनो, एवढं मात्र नेहमी आपण अजून एक नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे की प्रत्यक्ष जर या कलियुगात खूप लोक संपर्क क्षेत्राच्या बाहेरच असतात आणि त्यांना गरज पडली की मग मात्र ते संपर्क क्षेत्रात निश्चिंतच येत असतात. अशा व्यक्तींना मात्र आपण योग्य पद्धतीने नक्कीच प्रत्यक्ष समजलं पाहिजे आणि ओळखलं पाहिजे. बाकी चेष्टा, बदनामी, अपमान या गोष्टी तर सहन केल्याशिवाय माणूस कधी देखील मोठा होणार नाही. म्हणूनच या गोष्टी आपल्याला मात्र आपल्या पायाखाली ठेवायच्या आहेत, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चिंतच मोठे होऊ शकता. बाकी आयुष्य जगू द्या त्यालाही, काही स्वप्न त्याच्याही आहेत, कितीही ठेवता दडपणात त्याला, भरारी घेण्या पंख त्यालाही आहेत. हे निश्चिंतच आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजेत. बाकी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय आतून किती चांगला आहेत हे मात्र तुम्हाला कधी देखील समजणार नाही. म्हणूनच अनुभव मात्र आपण कोणता माणूस कसा आहे हे घेतल्याशिवाय आपल्याला कधी देखील समजणार नाही. बाकी जीवनात छोट्या मोठ्या गोष्टींना आपण मात्र निश्चिंतच महत्त्व दिलं पाहिजे. कारण एवढं मात्र निश्चिंतच खरं आहे की जिथे सुईकाम असते तिथे मात्र तलवार कधी देखील चालणार नाही. एवढ्यावरच आपल्याला उत्तम गोष्टी मात्र समजून घ्यायच्या आहेत. बाकी वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा अनोळखी मात्र आपल्याला साथ देतात आणि जवळची माणसं मात्र तिथल्या तिथं आपल्याला निश्चिंत सोडून जातात. बाकी तुमचा एक नकारात्मक विचार हा मात्र तुमचं संपूर्ण भविष्य तसेच आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच आपण मात्र नेहमी उत्तम विचार केले पाहिजेत. बाकी आदर तर नेहमीच वेळ आणि परिस्थितीचा असतो, पण माणूस त्याला स्वतःचा मानत असतो. म्हणूनच जर तुमची परिस्थिती सध्या चांगली असेल तर आदर मात्र तुमच्या परिस्थितीचा आणि वेळेचा आहे. तुमचा आदर तर काळही नव्हता आणि आजही नाही. एवढं नेहमीच मनात ठेवून आपण मात्र कधी देखील आपल्या स्तुतीची अपेक्षा कोणाकडून ठेवणे. बाकी दगडात एक कमतरता आहे की तो कधी देखील वितळत नाही, पण एक चांगलेपणा देखील त्यामध्ये आहे की तो कधी देखील बदलत नाही. म्हणूनच आपण मात्र दगडासारखे झाले पाहिजे. कधी देखील आपण मात्र आपल्या ध्येयासाठी बदलले नाही पाहिजे. अर्थात आपण आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ठाम मात्र राहिलंच पाहिजे. बाकी आहे सगळीकडे स्पर्धा मोठी, गर्दीला पाहून उगाच माघार नको. निम्मे पळतील गर्दीला घाबरून, पडणाऱ्यांमधला तू एक मात्र मुळीच नको. म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी स्वतःच्या स्वप्नांसाठी उत्तम रीतीने प्रयत्न करायचे आहेत. बाकी काही स्वप्न हे वयावर नसतात तर जिद्दीवर अवलंबून नसतात आणि ती जिद्द मात्र तुम्हाला तुमच्या अंगी नेहमी ठेवायचं आहे. आणि निश्चिंतच नारळ असो किंवा माणूस नासका निघाला म्हणून शोक मात्र मुळीच नाही करायचा. उलट तो पावलाय समजून आपण मात्र बाजूला निघायचं. एवढं मात्र निश्चिंतच तुम्हाला समजायचं आहे. आणि निश्चिंतच लायकीपेक्षा जास्त दिखावा करणारा, नेहमी कर्जात बुडलेला आपल्याला मात्र निश्चिंतच दिसेल. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुम्ही धीर धरा. योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला सर्व काही नक्कीच मिळेल, ज्यासाठी तुम्ही इतके जास्त कष्ट केलेले होते. म्हणून आपण मात्र कधी देखील धीर निश्चिंतच सोडू नये. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी भाकरीच्या आणि नोकरीच्या समोर जास्त ताठपणा दाखवायचा नसतो, नाहीतर उपाशी मात्र निश्चिंतच आपल्याला मात्र मरावं लागतं. आणि जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झालेला आहे अशा मात्र लोकांचे नक्कीच आपण आभार मानायला शिकलं पाहिजे. कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसे जगायचं आणि कसे वागायचे हे अचूकपणे आपल्याला मात्र शिकायला मिळते. आणि नक्कीच मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तोपर्यंत मात्र जगातील कोणतेच दुःख तुम्हाला कधी देखील खाली खेचू शकणार नाही. म्हणूनच आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती आणि आपल्याला अंतःकरणातून आपल्या मनामध्ये नेहमीच आनंदी राहायचं आहे. बाकी कृष्णांची रणनीती पूर्ण होती, पण गांधारीचा शापही अखंड होता. कधीकधी नियतीचं गणित इतकं क्रूर असतं की ते अपूर्ण आहे हे मान्य करणं देखील वेदनेचं एक दुसरं आपल्याला मात्र रूप वाटतं. म्हणून प्रत्यक्ष माणूस त्या वेदनेला मिठी मारण्याशिवाय आपल्याकडे मात्र काहीच उरणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे.
बाकी मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे की आयुष्याचा शेवटी अंधाराने व्यापलेला असेल तर वंशांचे दिवे हवेतच कशाला, एवढं आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी जिंकायची मध्य तर तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतील आणि तुमचा मात्र इकडे निश्चिंतच विजय होत असेल. एवढं मात्र निश्चिंतच खरे, ज्याला धडपड करायला जमत असते त्याच्यासमोर मात्र परिस्थितीसुद्धा नमते. यशस्वी जीवनाचे 4 सूत्र: मेहनत कराल तर तुम्हाला धन मिळेल, आणि जर तुम्ही संयम ठेवाल तर तुमचे प्रत्येक काम होईल, आणि जर तुम्ही एखाद्याला गोड बोलाल तर तिथे तुमची ओळख होईल, आणि जर तुम्ही प्रत्येकाचा आदर कराल तर मग मात्र तुमचे नाव होईल. एवढे मात्र आपण आयुष्यातले 4 सूत्र निश्चिंतच नेहमी स्मरणात मात्र ठेवले पाहिजेत. बाकी जेव्हा मृत्यू दिसायला लागतो तेव्हा मात्र आयुष्यभर केलेली कर्म आपल्याला निश्चिंतच आठवतात. एकेकाळी जो सर्वात खास असतो त्याच्याशी मात्र आबोला असतो. मरेपर्यंत एका भेटीसाठी आतुरतेने मात्र एक दिवस नक्कीच भेटतात. एक गर्दीत उभा असतो आणि एकाला मात्र नक्कीच सरणावर लेटवतात. एवढं मात्र निश्चिंतच मोठं सत्य आहे. बाकी सर्वात जवळच्या माणसाने तुम्हाला दगा दिल्याशिवाय तुम्हाला मात्र जाग कधी देखील येणार नाही, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी निघून गेलेल्या काळात ध्यान मात्र आपण कधी देखील केंद्रित करू नये. भविष्याची स्वप्न पाहू नयेत, तर बुद्धीचा वापर आपण नेहमी वर्तमानात केंद्रित करावा. कारण जसे तुमचे वर्तमान असेल तसेच तुमचे भविष्य असेल, एवढं मात्र निश्चिंतच. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वर देखील निश्चिंतच आयुष्याला उत्तम दिशा देऊ शकतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, माणसांच्या दुःखाची नोंद कोणी कधी देखील घेणार नाही, परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा संबंध नाही ते देखील निश्चिंतच घेतील. म्हणून तुमच्याकडून जे काही चुका होतील त्या चुका मात्र जर झाल्या तर जास्त विचार करण्यापेक्षा आपण त्या चुका उत्तम रीतीने सुधारायला शिकलं पाहिजे. एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी शांत स्वभावच पायाला मात्र स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, नियती जेव्हा ढोल वाजवते तेव्हा मात्र टाळ्या वाजवणारे आपल्यातलेच असतात. हे मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत स्वरूपात लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी जिंकल्यावर गोला होणारी माणसं आपली कधीच नसतात, तर जिंकायच्या आधी खडतर प्रवासात तुमच्यासोबत जी माणसे आहेत ती मात्र निश्चिंतच तुमची माणसं आहेत. एवढं तुम्ही नेहमी स्मरणात ठेवून पुढे मात्र गेलं पाहिजे. बाकी पैसे खर्च करत असताना जर तुम्ही सारखा विचार करत असाल, याचा अर्थ तुम्ही कष्टाचे पैसे निश्चिंतच कमवलेले आहेत. बाकी एवढं मात्र निश्चिंतच खरे की दिवसातून एकदा तरी आपण मात्र स्वतःशी बोललं पाहिजे. अन्यथा आपण या जगातील एक उत्कृष्ट व्यक्तीला निश्चिंतच हरवून बसाल. म्हणून आपण आपल्या मनाला नेहमी काही ना काही सकारात्मक निश्चिंतच बोललं पाहिजे. बाकी अशा लोकांसोबत तुम्ही राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल नेहमी बोलत असतात. अशाबरोबर तुम्ही नका राहू जे नेहमी इतर लोकांबरोबर आणि इतर गोष्टीबद्दल फालतू चर्चा करतात. एवढं मात्र निश्चिंतच. बाकी कर्म करण्याची सद्बुद्धी आणि यश अहंकाराला गाळून दे. मी करत राहील प्रयत्न, मात्र भगवंता चुकलं काय तर मग मात्र तू आम्हाला सांभाळून घे. एवढंच मी तुमच्या चरणी भगवंत एक मोठी प्रार्थना करतोय. आणि निश्चिंतच मित्रांनो, प्रत्येक गोष्ट जर तुमच्या मनासारखी घडलेली असते तर जीवनात दुःख कधी देखील उरले नसते, आणि दुःखच उरले नसते तर सुख कुणाला देखील कधी समजले नसते. एवढं मात्र निश्चिंतच आपल्याला नेहमी समजायचं आहे. बाकी त्रास होईल शब्दांनी कोणाला, कठोर माझी तशी वाणी नाही. संस्कार आहेत घरचे माझ्यावर, करावं बदनाम अशी आपली मात्र मुळीच कहाणी नाही. असे देखील तुम्हाला नेहमीच नक्की राहिलं पाहिजे. आणि निश्चिंतच मित्रांनो, भगवंत आपल्याला नेहमीच म्हणतात की जितके जास्त संकट येतील त्यापेक्षा जास्त आनंद देखील तुम्हाला मात्र निश्चिंतच अनुभवायला मिळेल. परंतु आनंद अनुभवण्यासाठी आपल्याला नेहमी दुःखाचा सामना करायचा आहे. एवढं मात्र निश्चिंतच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी
नव्हता शॉक कसला, या अशा चाकाकणाऱ्या गाड्या नव्हत्या. एक नळीची ॲटलास होती. गावागावात तिचीच मात्र पहिलेच्या काळी हवा होती आणि तोच खरा निश्चिंत आनंद होता. आणि आयुष्यामध्ये यश मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे, एवढं मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. बाकी मोठे निर्णय घेताना घाबरणे चुकीची गोष्ट नाही, परंतु भीतीपोटी निर्णयच न घेणे ही मात्र चुकीची गोष्ट आहे. म्हणूनच आपल्याला मात्र एकच गोष्ट स्मरणात ठेवायची आहे, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, अर्थात जे काही तुमचे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण मात्र कठोर निर्णय नक्कीच उचलले पाहिजेत. बाकी भविष्यासाठीची कळकळ आणि आवडत्या व्यक्तीसाठीची तळमळ, पावसात या दोन गोष्टी नेहमीच डोक्यात निश्चिंतच फिरकत असतात. एवढी मात्र गोष्ट निश्चिंतच खरी आहे. आणि नक्कीच मित्रांनो, एवढं देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की भगवंत म्हणतात, दिवसभर जगून झाल्यानंतर रात्रीला उशीवर डोकं टेकवल्यानंतर डोक्यात मात्र चालतात रेंगाळलेली स्वप्न आणि झोप येण्यासाठी चालू असते झुंज एकामागून एक येणाऱ्या विचारांची आणि झोपेची. अशी मात्र प्रत्येकासोबत नक्कीच गोष्ट होत राहते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी संकटांचा महासागर ओलांडायला मात्र हनुमंतांसारखी इच्छाशक्ती असायला हवी, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी नियोजन लढाईचे करा, नक्कीच लढाईचे करा, विजयाचे नाही. तुम्ही लढलात हाच तुमचा खरा विजय आहे, एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे तुमची जबाबदारी तुम्ही मात्र स्वतः स्वीकारायला शिका. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही निर्णय घेणार आहात ते मात्र तुम्ही स्वतः अनुभवाने घ्या, हेच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी तुमच्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमीच आपण मात्र आदर करायला शिकलं पाहिजे, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते मात्र त्यांच्या जीवनाचा खूप आटापिटा करतात, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तितकंच खरे की तुम्ही रिस्क घ्यायला कधी देखील घाबरू नका. कदाचित एक दिवस हीच रिस्क तुमचे मात्र आयुष्य बदलून टाकेल, परंतु कुठे रिस्क घ्यायची आहे हे मात्र आपल्याला उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी श्रीमंती ही तर अवगुण झाकते, गरिबीची चारित्र्य वालांनाही भर बाजारात मात्र उघड करते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि आजचा हा संदेश आपण जर इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. एवढी मात्र गोष्ट आपण प्रत्येकाला स्मरणात ठेवायचं आहे. ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात मात्र विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघार मात्र तुम्ही कधी देखील घेऊ नका, एवढं निश्चिंतच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात की जितकं जास्त विचार कराल तितकं जास्त अजून तुम्ही दुःखी राहाल, आणि जितके जास्त तुम्ही प्रयत्न कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला मात्र यश मिळेल, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंत पावतो की नाही माहिती नाही, परंतु नेहमी मन सांगतं माणसांपुढे जोडलेल्या हातापेक्षा भगवंतांपुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी झेप की झोप हे तर तुम्हीच ठरवायचं. गळून पडायला वेळच नसावा, चर्चेत असावी कीर्ती आपल्या कामाची, आपुली सदा मित्रा दोन घडींचा साधा खेळ मात्र कधी देखील नसावा, एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी जीवनात हजारो समस्यांचं एकच समाधान ते म्हणजे श्रीपद भगवद्गीता. ते मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच आयुष्यात वेळ काढून वाचलं पाहिजे. बाकी सावर स्वतःला तू मात्र क्षणभर पुन्हा तयार लढण्यास हो मैदानात, तुझी मात्र वाट पाहते तयार जिंकण्यास हो. आयुष्यामध्ये निश्चिंत यश तुम्हाला मिळून जाईल. बाकी किती खोटं बोलून खऱ्या गोष्टी मात्र लपवणार आहे, जे खरं आहे ते मात्र कधी ना कधी बाहेर निश्चिंतच येणार आहे, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजलं पाहिजे. बाकी जवळ असलेले पैसे कधीतरी संपणारच आहेत, परंतु ते संपण्याआधी निश्चिंतच कमवण्याचे मार्ग आपण शोधून ठेवलं पाहिजे, एवढं मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी पैशांच्या बाबतीत श्रीमंत असणारी माणसे वेळेच्या बाबतीत बऱ्याचदा भिकारी मात्र आपल्याला दिसून जातील.
आणि जेवढ्या एकट्याने तुम्ही संघर्ष कराल तेवढंच ताकदवान तुम्ही राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर तुम्ही मात्र बसू नका. तुम्ही नेहमी स्वतःशी स्वतःची डाळ स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व मात्र तुम्ही उभं करा. एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि यशस्वी होण्यासाठी वाटचाल ही तर एकट्यानेच नेहमी सुरू करावी लागते, कारण लोक यशास भागीदार होतात. संघर्षात कधी कोणी देखील तुमच्या भागीदार होणार नाही, एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी एकटे पडायला आपण जिथे घाबरतो तिथूनच आपल्या लाचारीची निश्चिंत सुरुवात होते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी सगळी स्वप्न ही तर आपण सोशल मीडियावर पोस्ट कधीच करायची नसतात, कारण नजरेचा साप भरपूर जास्त घातक आहे, एवढं मात्र आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, अपेक्षा कधी कोणती करू नका, परंतु अपेक्षा करण्यापूर्वी ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करा. अर्थात अपेक्षा आपण तर नेहमी स्वतःकडून ठेवली पाहिजे, एवढीच आपल्याला समजलं पाहिजे. बाकी काही वेगळं करायचंच असेल तर गर्दीपासून निश्चिंतच आपण मात्र दूर झालं पाहिजे. गर्दी हिंमत आपल्याला निश्चिंतच देते, परंतु ती आपली ओळख हिरावून घेते, एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी टेन्शन आणि विचार हे जितकं जास्त तुम्ही कराल तितकं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त दुःखी राहाल. लोकांना स्वतःचं लपवून आणि दुसऱ्यांचं वाकून बघण्याची घाण सवय असते, म्हणून ते मात्र तुम्ही उत्तम रीतीने दुर्लक्ष करायला शिका. आणि निश्चिंतच मित्रांनो, कधी कधी श्री अर्जुनांसारखं आपलं आयुष्य दोन ध्रुवांवर अडकलेलं मात्र निश्चिंतच असतं. एक मन आपल्याला लढायला सांगतं तर दुसरं मन मात्र हरण्याच्या भीतीने आपल्याला नेहमी थांबायला सांगतं, एवढं देखील नक्कीच खरे. बाकी पाण्याला उकल्या फुटत असताना पाणीसुद्धा म्हणत असेल हे भांडं मध्ये नसतं, तर मग मात्र या आगीला मी निश्चिंतच दाखवलं असतं मी कोण आहे, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी दुःख येताना हे तर सशाच्या वेगाने येतील आणि जाताना मात्र ते कासवाच्या गतीने जातील, परंतु जाता जाता आपल्याला ते मोठ्या मोठ्या गोष्टींचे अनुभव देऊन जातील, जे आपल्याला आपल्या भविष्यासाठी उत्तम रीतीने साथ देतील. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलूपणा पण असतो आणि वाईटपणा देखील असतो, एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी खरेपणा सिद्ध कधी देखील तुम्हाला ते करता येणार नाही, म्हणूनच कित्येकदा खरी माणसं परिस्थितीमुळे ती मात्र खोटी पडत असतात, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, समोर आलेलं काम तुम्हाला मात्र टाळता नाही येणार. तुम्हाला प्रत्यक्ष तू घरातला करता पुरुष आहे, तुला परिस्थितीपासून पळता कधी देखील येणार नाही, एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी शरीरात बिघाड झाला तर पाय डॉक्टरकडे आपले वळतात, आणि जर आपल्या मात्र कर्मात बिघाड झाला तर मग मात्र देवांकडे आपण नेहमी वळत असतो. परंतु आपल्या कर्मामध्ये बिघाड होण्यापूर्वी जर आपण भगवंतांकडे वळलो तर निश्चिंतच आपलं आयुष्य उत्तम रीतीने आनंदी होऊन जाईल, एवढं मात्र आपण प्रत्येकाला नेहमी समजून घ्यायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, कुणाला वाईट बोलून काही देखील फायदा नसतो. वाईट तर आपणच असतो की सर्वांनाच नेहमी चांगलं समजून बसतो. म्हणूनच माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र निश्चिंतच आपल्याला समजली पाहिजेत. येणाऱ्या संकटांना झेलणारा एक नक्की रथावरती सोबती हवा, धर्माची बाजू मांडून सांगणारा श्रीकृष्णांसारखा सारथी मात्र निश्चिंतच असावा. बाकी स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा तुम्ही ठेवा की चांगल्या लोकाला त्याची चव आणि वाईट लोकांना मात्र त्याचा ठसका निश्चिंत स्वरूपात लागला पाहिजे, एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. आणि निस्वार्थ वगैरे काही नाही, प्रत्यक्ष हे जग फक्त मतलबी आहे, एवढं मात्र आपण समजलेलंच असेल. आणि विश्वास ठेवा, एकटेपणा हा तर मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने कधी देखील चांगला आहे. म्हणूनच तुम्ही एकटे राहायला शिका आणि नेहमी आपल्या स्वप्नांबद्दल उत्तम विचार तुम्ही मात्र करायला शिका. बाकी बाळूमामांनी दिलेल्या कोणत्याही सेवेची संधी आपण मात्र कधी देखील गमावू नये, कारण संधी तर त्यांनाच मिळते जे बाळूमामांच्या नियोजनात निश्चिंत स्वरूपात असतात. त्यांची निवड बाळूमामांनी केलेली असते. बाळूमामांची कोणती सेवा लहान मात्र मुळीच नाही, प्रत्येक सेवा उच्च कोटीचीच आहे.
त्यामुळे मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं आपण मात्र सोने केलं पाहिजे आणि बाळूमामांच्या चरणामध्ये आपण मात्र नेहमी राहिलं पाहिजे. बाकी जसा माणूस उपासमारीने नक्कीच अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्यांचा गुलाम मात्र निश्चिंतच होतो. हे देखील आयुष्यातलं एक मोठं सत्य आहे. बाकी भगवंत काहीतरी देईल म्हणून मात्र आपण कधी देखील मंदिरात जाऊ नये. तर भगवंतांनी आपल्याला जे काही दिलेले आहे त्याबद्दल आपण भगवंतांचे आभार मानायला निश्चिंतच त्यांच्या मंदिरात गेलं पाहिजे. हे देखील तुम्हाला नेहमी समजायचं आहे. आणि मित्रांनो, ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे, बाळूमामा नामाचा जप करीत जगी जीवनी आपण मात्र प्रत्येकाने तरावे. एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी आयुष्यामध्ये स्मरणात ठेवावे. हे नक्कीच आपण निश्चिंत स्वरूपात समजलं पाहिजे. आणि नक्कीच आजचा हा संदेश आपल्याला जर मनापासून आवडला तर प्रेमळ भक्तांनो, या संदेशाला तुम्ही आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्रांकडे आजचा हा संदेश तुम्ही नक्की शेअर करावा. खांद्यावर हात ठेवणारे सगळेजण आपले कधीच नसतात. काही जण खरं तर आपल्या प्रत्यक्ष वाईटावर टपलेले असतात. एवढं मात्र आपण निश्चिंत स्वरूपात समजलं पाहिजे. बाकी घर फोडणारे तर आपलेच आहेत. बाहेरच्याला काय माहिती कोणती भिंत नाजूक आहे आणि कोणती भिंत मजबूत आहे. बाकी एकटं राहायला पण दम निश्चिंत लागतो. अंगासोबत राहणारी जरी विरोधात प्रत्यक्ष गेली तरी देखील पुरून मात्र उरायचं त्यांना, एवढं निश्चिंतच आपल्याला नेहमी समजायचं आहे. बाकी पृथ्वीवर आपण मात्र पाहुणे आहोत, माळक कधी देखील नाहोत. हे जाळक समजले त्याला मात्र खरे जीवन निश्चिंत स्वरूपात समजले. आणि निश्चिंतच मित्रांनो, केलेल्या कोणाचं अस्तित्व कधी संपणार नाही आणि नाव पण त्यांचंच नेहमी खराब केलं जातं. ज्यांचं नाव कायम चर्चेत असतं एवढं देखील तितकंच खरे. म्हणूनच आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे, कारण जेव्हा मी रडतो तेव्हा तो कधी देखील हसत नाही. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हे नेहमी समजून घ्यायचं आहे की तुमच्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं तर काहीच नाही. तर त्यांपैकी काही लोक तुमचं शुभ होत असताना देखील नेहमी चिंतित देखील होत असतात. एवढं मात्र तुम्हाला स्वतः दिसून जाईल. बाकी आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य तर हेच आहे की कोणी प्रत्यक्ष नवरात्रीचे उपास ठेवले तर कोणी श्रावण ठेवले, परंतु आयुष्यामध्ये खरी सुखी तोच झाला ज्याने घरामध्ये आईवडिलांना निश्चिंतच आनंदी ठेवले. म्हणूनच आपण प्रथम त्यांना आनंदी ठेवायला शिकलं पाहिजे, मगच परमेश्वर तुम्हाला आनंदी ठेवेल. एवढं मात्र तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी कोणाच्या सांगण्यावरून कधी मात्र कोणाशी आपण निश्चिंतच वाईट होऊ नये, कारण काळांतराने ते एकत्र येतात आणि आपण मात्र आयुष्यासाठी आणि प्रत्येकांसाठी नक्कीच वाईट मात्र होऊन जातो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी चार चौघात होणारा अपमानच आपल्याला मात्र सांगून जातो प्रत्यक्ष तुमचं फिट राहणं हे किती महत्त्वाचं आहे. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, काही वेळा आयुष्यात तुम्हाला त्रास होणं हे देखील गरजेचंच आहे. तुम्ही वाईट आहात म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे समजण्यासाठीच. आणि नक्कीच आपल्याला नेहमी विश्वास ठेवायचा आहे की जो बाळूमामांचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे देखील पाय पकडण्याची गरज मात्र कधी देखील भासणार नाही. बाकी एकदा वाईट वेळेचे गतिरोधक संपले की मग मात्र आपल्याला उत्तम रीतीने आयुष्य जगायचं आहे. परंतु गर्व आणि अहंकार यांपासून तुम्हाला नेहमी लांब राहायचं आहे. आणि मित्रांनो, निश्चिंतच आयुष्यात एका गोष्टीचा अनुभव 100% आलाय. आपला ऑपोजिटवाला तेव्हा जिंकू शकतो जेव्हा त्याच्या पाठीमागे आपल्यांचाच हात असतो. एवढं मात्र निश्चिंतच आपल्याला नेहमी समजून घेऊन प्रत्येकाला आपण मात्र उत्तम रीतीने आदर दिला पाहिजे. बाकी जे होऊन गेलेलं आहे त्याचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे तुम्हाला काय करायचं आहे त्याकडे तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा. कोणाचा बदला घेण्याचा तुम्ही मात्र विचार करू नका, कारण इथे कर्म सगळ्यांचे ईशो मात्र निश्चिंतच करत असतात. म्हणूनच आपल्याला नेहमी उत्तम कर्म करायचे आहेत.
निश्चितच आपल्याला देखील उत्तम कर्माचे उत्तम फळ भगवंत देईल. बाकी फार गंभीर होऊन आपण मात्र कधी देखील जगू नये. हे विश्व हजारो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. इथं कुणा वाचून कुणाचं काय अडलेलं नाही. म्हणूनच कधी देखील आपण मात्र निश्चिंतच गंभीर होऊन जगू नये, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंत आपल्याला नेहमीच म्हणतात की आयुष्यात किती संकटे आले, किती दुःख आले, तरी देखील आपण मात्र नेहमी आयुष्य प्रामाणिकपणे जगावं. प्रामाणिकपणाचं आयुष्य तुझं, त्यातच तू व्यस्त असावं, एवढं मात्र आपल्याला नेहमीच भगवंत नक्कीच सांगत असतात. बाकी मित्रांनो, हवेत तर पक्षीही उडत असतात आणि माशीही उडते, परंतु उडून कोण कुठे बसतं यावर मात्र त्याची लायकी उत्तम रीतीने आपल्याला निश्चिंतच समजून जाईल. हे देखील तितकंच खरे. बाकी माणसांच्या शरीरातील सर्वात घातक अवयव म्हणजे त्याचे कानच आहेत. कारण निश्चिंतच याच्यात जे शिरतं ते मात्र महाभारत घडवतं, एवढं मात्र निश्चिंतच खरंय. म्हणूनच आपण नेहमी आपल्या दृष्टींवर जास्तीत जास्त विश्वास देखील ठेवलं पाहिजे. बाकी कर्ण कितीही चांगला वाटत जरी असला तरी देखील त्याच्या विजयाचा फायदा हा दुर्योधनालाच होणार. म्हणूनच आपल्याला एवढं मात्र समजून घ्यायचं आहे. बाकी निश्चिंतच मित्रांनो, स्वतःच्या मनासारखं इथे मात्र कधीही कोणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगाला शिकवणारे शस्त्र म्हणजे अध्यात्म आहे. हे आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं असतं, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आजचा हा संदेश आपण मात्र निश्चिंत ऐकला पाहिजे. बाकी भगवंत पावतो का माहिती नाही, परंतु मन नेहमी सांगतं माणसांपुढे जोडलेल्या हातापेक्षा भगवंतांपुढे जोडलेले 2 हात आपल्याला नेहमी बळकट करत असतात, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, वेळ मात्र विनाकारण कोणालाच कधी जोडणार नाही. ते म्हणतात ना की अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. त्यामुळेच तुम्हाला तुमचा वेळ पूर्णत्व तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही मात्र घालवला पाहिजे, एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. हे देखील तितकंच खरे. बाकी प्रत्येक परिस्थितीचा हसतमुखाने आपण मात्र स्वीकार केलं पाहिजे आणि तिच्यावर आपण उत्तम रीतीने निश्चिंतच मात केली पाहिजे. बाकी घमंड म्हणून नाही, तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ मात्र आपल्याला निश्चिंत सोडून द्यावी लागते. क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं मात्र तुम्ही कधी वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी मात्र आपण कधी देखील विसरू नये. बाकी संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर आपण मात्र ओळखलं पाहिजे. जिंकणं आपल्यासाठी सोपं होऊन जाईल, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी नेतृत्व श्रेष्ठ असलं की हजारो तलवारींचं युद्ध एका वाघ नकावर देखील आपण जिंकतो, एवढं मात्र निश्चिंतच खरे. नक्कीच युक्तीचा शक्तीवर विजय, संयमांचा असंयमावर विजय आणि छत्रपती शिवरायांच्या धैर्याचा पराक्रम म्हणजेच शिवप्रताप दिन, एवढं मात्र निश्चिंतच खरे. नक्कीच मित्रांनो, दुःख कितीही असले तरी देखील आपण मात्र नेहमी आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहायला शिकलं पाहिजे. बाकी तुमच्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुमच्यासोबत. जर कोणी नसेल तुमच्या पाठीशी तरी देखील भगवंत उभा राहणार प्रत्यक्ष तुमच्या पाठीशी, एवढं नेहमी तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि निश्चिंतच आजचा दिवस तुमचा कठीण आहे, उद्याचा त्याहीपेक्षा कष्टप्रद असेल, परंतु त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्या प्रयत्नांना यश निश्चिंतच देणारा असेल, एवढं नेहमी आपण समजून घेऊन नेहमी आपण मात्र आनंदी राहण्याचा निश्चिंतच प्रयत्न केला पाहिजे. बाकी या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी मात्र मुळीच नाही. तुमचा वाईट काळसुद्धा कधी देखील कायमस्वरूपी नसतो. म्हणूनच वाईट काळामध्ये तुम्हाला नेहमीच आनंदी राहायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला उत्तमहून जास्त उत्तम गोष्टी उत्तम रीतीने समजून घ्यायचं आहे, एवढं मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच समजून आलेलं असेल. बाकी मनापासून मनापर्यंत प्रत्यक्ष पोहोचला तरच नातं मात्र निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरत असते.
असे जगा की आपली उपस्थिती कुणाला मात्र कधी देखील जाणवली नाही तरी देखील चालेल, परंतु आपल्या अनुपस्थितीची उणीव मात्र नक्कीच आपल्याला जाणवली पाहिजे. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि निश्चिंतच मित्रांनो, जितकं जास्त चिंता कराल तेवढं जास्त तुमचं आयुष्य अजून दुःखात जाईल. जितके जास्त भगवंतांचं तुम्ही चिंतन कराल तेवढं तुमचं आयुष्य आनंदी होईल. उघड्या डोळ्यांनी आयुष्याची राख रांगोळी होताना पाहिलेल्या स्वप्नांना श्रद्धांजली मात्र वाहिली. राखेचं तर जाऊ द्या, पण मेल्यानंतर प्रत्यक्ष रांगोळी घालताना माझीच माणसं मी मात्र हसताना पाहिली. एवढं मात्र निश्चिंतच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. पंखांची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड एक दिवस नक्कीच तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाईल. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी व्यापार असो किंवा व्यवहार, तो फक्त अशा लोकांशी तुम्ही ठेवा ज्यांच्या जीवनापेक्षा शब्दांची किंमत निश्चिंतच जास्तीत जास्त असेल. बाकी गोष्टी अशा सहजासहजी कधी देखील मिळत गेल्या की मग मात्र त्यांची किंमत तितकी कधी देखील नसते. परंतु ज्या गोष्टीसाठी तुम्हाला तरसावं लागेल, वाट पाहावी लागेल, धीर धरावे लागतील, प्रत्यक्ष जास्तीत जास्त कष्ट करावे लागतील, त्या गोष्टी मात्र मिळाल्यानंतरचा आनंद हा तुमच्यासाठी अमूल्य असतो. म्हणूनच परमेश्वर कधी देखील यश आपल्याला निश्चिंतच हातात लगेच देत नसतो. आयुष्यात प्रत्यक्ष तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी उत्तम रीतीने प्रत्यक्ष संयम मात्र पाहायचा आहे. बाकी कष्टाचा आवाज कुणाला देखील कधी देखील ऐकू येणार नाही, परंतु चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात निश्चिंत स्वरूपात खटकते. एवढं मात्र मोठं सत्य आहे. बाकी शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. आणि निश्चिंतच मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे की आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी तुम्ही बनवायला शिका की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. एवढं मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक राहायला शिकलं पाहिजे. बाकी एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल, जो त्रास तुम्ही त्यांची चूक नसताना एखाद्या व्यक्तीला दिलेला असतात. म्हणूनच आपण मात्र कधी देखील कोणाला त्रास देऊ नये, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी स्वप्न तर मोफतच असतात, परंतु त्यांचा पाठलाग करत असताना आपल्याला आयुष्याची भरपूर अशी किंमत उत्तम रीतीने मोजावी लागते. एवढं मात्र एक मोठं सत्य आहे. आणि नक्कीच मित्रांनो, मनात भरपूर आलेले सार आभाळे मोकळं व्हायला कधी कधी आपल्या माणसांनी केलेले साधी विचारपूस पण निश्चिंत स्वरूपात पुरेशी असते. हे देखील तितकंच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, आनंद देणारी माणसं आयुष्यात फार नक्कीच कमी काळासाठी मात्र आपल्या असतात. म्हणूनच आनंद देणाऱ्या व्यक्तींना आपण मात्र नेहमी निश्चिंत जपून ठेवलं पाहिजे. बाकी कर्ज काढलंच म्हणून घाबरायचं नसतं, ते फेडायची ताकद देखील नेहमी आपण ठेवायची असते. जर नसेलच ताकद तर तुम्ही कधी देखील ते काढू नका. बाकी उद्या करून नंतर बघू हा विचार मात्र कधीच तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते मात्र तुम्ही आजच करा, परंतु ते करण्यापूर्वी तुम्ही मात्र उत्तम रीतीने त्यासाठी योजना निश्चिंतच बनवली पाहिजे. बाकी रचाकट कारस्थाने दाखवा रंग तरी ध्येय पणाला येईल, प्रत्यक्ष खपवून घेईल काही काळ मीही, मग परतीचा प्रवास निश्चिंत सुरू होईल. एवढं मात्र निश्चिंतच करे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात की संकटे येतात आणि निघूनही जातात. बघायचं हेच की कोण कुठपर्यंत तुमची साथ देईल. एवढं मात्र आपण निश्चिंत स्वरूपात समजलं पाहिजे. बाकी न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला कधी देखील उत्तम रीतीने समजणार नाहीत. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये ध्येय असे पाहिजेत की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी मात्र जिंकणाऱ्यांपेक्षा तुमची चर्चा जास्तीत जास्त झाली पाहिजे. बाकी श्री अर्जुनांना कोणी कधी हरू शकेल ज्याच्यासोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते हे माहिती असताना सुद्धा त्यांच्यासोबत युद्ध केलं,
खरंच तो करणं मात्र महान होता असं मात्र एक समजलं जातं. बाकी नक्कीच मित्रांनो, खोट्यालाही एक वेगळीच चव मात्र निश्चिंतच असते. सत्य बोलले तर मग मात्र ते आपल्याला गोड लागतं आणि दुसरे कोणी बोलले तर मग मात्र ते आपल्याला भरपूर जास्त कडू लागतं. हे देखील तितकंच खरे. आणि निश्चिंतच भगवंत नेहमी म्हणतात की परिस्थिती कशी असली तरी देखील आपण स्वतःवरचा आणि भगवंतांवरचा विश्वास कधी देखील कमी होऊ द्यायचा नाही. बस एवढंच आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये स्मरणात मात्र ठेवायचं. बाकी उपकार जरी नाही फेडता आले तरी देखील चालेल, परंतु जाणीव मात्र नक्कीच आपण आपल्या मनामध्ये लक्षात ठेवली पाहिजे. एवढं मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. बाकी तुम्ही मात्र सोडून द्यायला शिका. तो म्हणजे हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला आणि त्याने मला धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच नेहमी त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही पुढे कसं वागायचं याचा तुम्ही विचार करा. तुम्ही कुठे चुकला याचा तुम्ही अभ्यास करा. त्यांच्या चुका तुम्ही तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही मात्र उत्तम रीतीने सुरुवात करा. हेच तुम्हाला नेहमी उत्तम रीतीने नक्कीच समजून घ्यायचं आहे. बाकी लोकांची तोंड बंद करण्यासाठी आयुष्यात एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे कमबॅक करणे. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी नक्कीच मित्रांनो, आयुष्यात किती जास्त संकटे आले, किती जास्त अडचणी आल्या तरी देखील तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते प्रयत्न कोणत्या गोष्टीबद्दल आणि तुमचे ध्येय कोणते आहे हे मात्र आपण कधी देखील कोणाला सांगू नये. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच परमेश्वर नेहमी म्हणतात, जेवढं जास्त अडचणींचा सामना करशील तितकं जास्त तुला आनंद मात्र अनुभवायला मिळेल. म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त संकटांचा निश्चिंत स्वरूपात सामना करायचा आहे. बाकी श्रद्धा असेल तर तुम्हाला ज्ञान मिळेल, नम्रता असेल तर तुम्हाला मात्र मान मिळेल, योग्यता असेल तर मग मात्र तुम्हाला स्थान मिळेल आणि हे सगळं असेल तर सन्मान मात्र निश्चिंतच तुम्हाला मिळेल. बाकी आपलं संयमाचं क्षेत्रफळ हे मात्र मोठं असल्यावर कट कितीही मोठी आणि अभ्यासपूर्वक रचली गेलीत तरी देखील फरक मात्र कधी देखील पडणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, ताकदीच्या अहंकाराची उडी जास्त काळ मात्र कधी देखील टिकत नसते. काही काळ गेला की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम मात्र निश्चिंतच माणसांचा होऊन जातो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी 10 वेळा हरलास म्हणून काय झालं, कदाचित तुझा विजय 11व्या वेळी निश्चिंतच परमेश्वराने ठरवलेला असेल. म्हणूनच आपल्याला नेहमी प्रयत्न करायचे आहेत. बाकी त्या प्रयत्नांना परमेश्वर तर उत्तम रीतीने साथ निश्चिंतच देतील. एवढं मात्र नेहमी आपल्याला उत्तम रीतीने समजायचं आहे. बाकी दुसऱ्यांचं मन दुखावून मिळालेलं सुख हे तर तात्पुरतं आहे. म्हणून दुसऱ्याला दिलेला आनंद हा तुम्हाला आयुष्यभरासाठी देखील आनंद देऊ शकतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजलं पाहिजे. बाकी लोकांना खोटं बोलल्याने पाप मात्र निश्चिंतच लागतं, परंतु खरं बोलल्याने आग निश्चिंतच लागते. हे देखील अजून एक मोठे सत्य आहे. बाकी समुद्र कितीतरी वादळ निश्चिंत सहन करतो तरी देखील तो मात्र आपली शांतता कधी देखील सोडणार नाही. भीडना संकटांना का माघार प्यायला, प्रत्यक्ष माघार पायाला बाधतोयस. जग बदलण्याचं सामर्थ्य असून देखील व्यसनाच्या गटारीत तू मात्र लोळतोस असं मात्र आपण नेहमी प्रत्यक्ष आपण समजलं पाहिजे. बाकी काळजी करणारी माणसं मिळायला हे तर भाग्य लागतात, परंतु अशी माणसं आपल्याला मिळालेली आहेत हे समजायला मात्र त्याहून मोठे भाग्य लागतात. म्हणूनच मित्रांनो, आपल्याकडे ती माणसं असल्यानंतर आपण मात्र निश्चिंत स्वरूपात त्यांना तुम्ही सांभाळायला शिका. हे तुमच्यासाठी कधी उत्तम आणि कधी सर्वश्रेष्ठ आहे. एवढं देखील तितकंच खरे. आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश आपल्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन आपण मात्र निश्चिंतच ऐकावे. श्रीमंतींच्या यादीत नाव नाही आलं तरी देखील चालेल, परंतु माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी मात्र झळकलं पाहिजे. एवढं मात्र आपण परमेश्वरांच्या चरणी
निश्चितच एक प्रार्थना केली पाहिजे. बाकी पूर्ण विराम म्हणजे शेवटी नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात जर तुम्हाला अपयश आले तर मग मात्र खरा तो मात्र तुमचा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची एक मोठी सुरुवात असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तर तुम्ही फक्त घडू द्या आणि तुम्ही निश्चिंत राहा, कारण तुमच्या भगवंतांकडे तुमच्या योजनेपेक्षा चांगल्या योजना मात्र निश्चिंतच आहेत. बाकी दुनिया तुम्हाला जिंकायचीच असेल तर दुनियादारी आपण मात्र उत्तम रीतीने ओळखायला शिकलं पाहिजे. आणि निश्चिंतच मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी समजायचं आहे की आयुष्यात किती जास्त संकटे आली तरी देखील आपल्याला मात्र आनंदी राहायचं आहे. बाकी जसे आपल्या स्वतःच्या आयुष्यात संकटे आहेत तसं इतरांच्या देखील आयुष्यात कोणते ना कोणते संकटे नक्कीच असतात, परंतु जो नेहमी संकट असताना देखील आनंदी राहत असतो तोच खरा उत्तम रीतीने आयुष्य जगतो. बाकी भगवंत म्हणतात, माणसाने किती डोळे झाकले तरी देखील भगवंतांचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून तुम्ही समजू नका की तुम्हाला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसांच्या डोळ्यात धूळ फेकू शकतात, परंतु भगवंतांच्या कधी देखील नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय कधी देखील राहणार नाही. म्हणूनच तुम्ही मात्र उत्तम कर्म उत्तम रीतीने करायला शिका. बाकी महाभारत हे तर स्वतःच्या मनाशी असलं तर ते स्वतःच आपल्याला मात्र लढावं लागतं. आपणच आपलं श्रीकृष्ण बनावं लागतं आणि आपणच श्री अर्जुन देखील बनावं लागतं. बाकी जास्त ओटाटेव मात्र आपण कधी देखील करू नये. मनी आपल्या देखील शांतता निश्चिंतच असू द्यावी. एखाद्यास त्याच्या प्रतीची निश्चिंतच कळकळ बकवास वाटत असेल तर त्यास मात्र त्याची निश्चिंतच काशी करू द्यावी. एवढं मात्र आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी संकटे येतात आणि ती निघूनही जातात. फक्त लक्षात ठेवायचं की कोण कुठपर्यंत तुमच्या मात्र सोबत आहे हे मात्र निश्चिंतच खरे. बाकी वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतः प्रत्यक्ष बदल तुम्ही करत राहा. नुसत्या तक्रारी आपण मात्र कधी देखील करू नये. हा बदलला तो बदलला हे प्रत्यक्ष समजण्यापेक्षा आपण मात्र स्वतःमध्ये उत्तम बदल निश्चिंतच करायला शिकलं पाहिजे. बाकी सगळेजण तुमच्यासाठी टाळ्यात वाजवणार नाहीत, काही जण तुम्हाला खाली देखील खेचतील, हेही तुम्हाला मात्र स्वीकारावं लागेल. एवढं मात्र निश्चिंत स्वरूपात आपण समजलं पाहिजे. आणि निश्चिंतच मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा की भगवंत आपण प्रत्येकाने नेहमी म्हणत असतात की जेवढं जास्त तुम्ही गमावलेला आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला निश्चिंतच मिळून जाईल. फक्त योग्य वेळ येण्यासाठी तुम्ही मात्र योग्य पद्धतीने कर्म करायला कधी देखील विसरू नका. एवढंच आपल्याला परमेश्वर नेहमीच सांगत असतात. म्हणूनच हे देखील आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी इथेच कमवायचं आहे आणि इथंच आपल्याला गमवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी देखील चालेल, पण कोणाचे तुम्ही मात्र मन दुखावू नका, कारण माणुसकीचे मोल हे पैशापेक्षा जास्त आहे. हे तुम्ही कधी देखील निश्चिंतच प्रत्यक्ष विसरू नका. हेच परमेश्वर आपण प्रत्येकांना नेहमी सांगत असतात. बाकी पाठीमागे बोलणाऱ्या लोकांना पगार मात्र शून्य असला तरी देखील ते काम मात्र इमानदारीत निश्चिंत स्वरूपात करत असतात. आणि माणसाला जेव्हा गरजा पडतील तेव्हा मात्र तो कावल्याला सुद्धा इज्जतीने बोलवू शकतो. आपण मात्र माणसे आहोत एवढं देखील आपण समजलं पाहिजे. आणि निश्चिंतच कष्ट करून माणूस मोठा झाला तरी देखील लोक मात्र त्याला नशीबवान समजत असतात. म्हणूनच लोकांच्या नजरेत नाहीत तर तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये उत्तम रीतीने आनंदी राहिला आणि उत्तम रीतीने नक्कीच राहिलं पाहिजे. बाकी कित्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे वेदनांचा मात्र जाळ निश्चिंतच दडलेला असतो. प्रत्येक बदललेल्या व्यक्तीमध्ये मागे एक भूतकाळ मात्र दडलेला असतो, हे देखील तितकंच खरे. बाकी वातावरण बघून रंग बदलतो तो तर सरडा, आणि संधी पाहून रंग बघून प्रत्यक्ष बदलतात ती मात्र माणसं असतात. हेच मोठं सत्य आहे. बाकी निश्चिंतच जीवनात श्वास आणि विश्वासाची एक मात्र समान गरज आहे. जर तुमचा श्वास संपला तर तुमचे जीवन संपून जाईल, आणि जर विश्वास संपला तर संबंध देखील निश्चिंत संपून जाईल.
एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि निश्चितच कोणाचाही बदला घेण्यात तुम्ही मात्र तुमचा वेळ कधी वाया घालवू नका. कारण जे तुम्हाला दुखवतात त्यांना मात्र त्यांच्याच कर्माला नेहमी सामोरे जावे लागते. एवढं नेहमी तुम्ही स्मरणात ठेवून आनंदी मात्र राहण्याचा निश्चितच प्रयत्न केलं पाहिजे. बाकी जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे तुम्ही मात्र कधीही लक्ष देऊ नका. कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार तुम्हाला मात्र बदलताना दिसतील. एवढं मात्र निश्चितच तुम्हाला समजायचं आहे. बाकी विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि तो कुठे दुर्लक्ष करायचा हे ज्याला उत्तम रीतीने जमते तो मात्र जगातील कुठल्याही परिस्थितीवर उत्तम रीतीने मात करू शकतो. असेच परमेश्वर आपण प्रत्येकांना नेहमी सांगत असतात. आणि हे देखील तितकंच खरे. ते म्हणजे जबाबदारी नावाचा विषय कोणत्या शाळेत तुम्हाला मात्र शिकवला जाणार नाही, हे देखील तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळेल. हे देखील तितकंच खरे. आजचा हा संदेश आपण देखील इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच मी तुमचे आभार मानतो. मित्रांनो, भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात की हे एकदा मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. ते म्हणजे मीही कुठे ना कुठे चुकू शकतो असं मात्र आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी तुमच्याकडे कुणी काही मागितलं तरी देखील तुम्ही यथाशक्ती ते मात्र आनंदाने द्यायला शिका. आणि तुम्ही मात्र भगवंतांचे आभार मानलं पाहिजे. कारण त्यांनी तुम्हाला देणाऱ्यांमध्ये बसवली आहे, मागणाऱ्यांमध्ये कधीही नाही. एवढं मात्र निश्चितच तुम्हाला समजायचं आहे. बाकी दुःख कोणाला नाही. श्रीरामांना देखील निश्चितच वनवास भोगावे लागला. श्री सीते मातेंना देखील अग्निपरीक्षा द्यावी लागली. तर त्यांच्यापुढे तुम्ही आणि आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असते तसंच दुःखामागेही खूप सुख मात्र दडलेलं असते. ते दिसायला मात्र निश्चितच थोडा उशीर लागतो. एवढं तर नक्कीच खरे. नक्कीच उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड मात्र निश्चितच असतं. हे मात्र तुम्ही नेहमी लक्षात घ्या. आणि भगवंतांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल तर देव देखील तुम्हाला एकटं कधी देखील टाकणार नाही. एवढं मात्र निश्चितच आपल्याला समजायचं आहे. बाकी ज्या प्रकारे ताकामध्ये लोणी असते ते लोणी प्रकट करण्यासाठी आपल्याला ताक घुलसावे लागते. अगदी तसेच नामातच सर्व भगवंतांची कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव तुम्हाला जर हवा असेल तर निरंतर तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करत राहा. एवढंच तुम्हाला नेहमी समजायचं आहे. बाकी तू पाप करून थकला असशील परंतु मी माफ करून नाही थकलो. काळजी करू नका. नेहमी प्रत्यक्ष चांगले कर्म करा. एवढंच परमेश्वर आपल्याला नेहमी सांगत असतात. बाकी योग्य आल्यानंतर तुम्हाला एवढं भगवंत देईल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केलेली नसेल. फक्त तुम्हाला मात्र उत्तम रीतीने कर्म करायचे आहेत. आणि परमेश्वरांच्या चरणी आपल्याला हे देखील म्हणायचं आहे की निश्चितच भगवंता माझ्या नामाला भक्तीचा छंद लागू दे, भक्तीचा छंद लागू दे, तुझ्या नामाचा छंद लागू दे. भगवंता माझ्या नामाला भक्तीचा निश्चिंत छंद लागू दे. एवढं मात्र आपण नेहमीच परमेश्वरांच्या चरणी म्हटलं पाहिजे. बाकी निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन. पुढे तू चालत राहा. तुझ्या मागे मी राहीन. आणि तू निश्चिंत स्वरूपात कुठेही जा, तिथेही नक्कीच मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य निश्चिंत स्वरूपात मी मात्र करेल. हेच आपल्याला नेहमी परमेश्वर म्हणतात. बाकी कोणी तुमच्याबद्दल जर वाईट विचार करतच असेल तर मग मात्र तो त्यांच्या कर्माचा एक भाग होईल. परंतु तुम्ही मात्र कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ कधी देखील खराब करू नका. एवढं नेहमीच तुम्हाला समजायचं आहे. बाकी अहंकार कधीच कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण खरे तर दोन चेहरे आहेत. प्रथम म्हणजे स्वाभिमान आणि दुसरे म्हणजे गर्व. अहंकारांचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा मात्र कर्तृत्व जन्माला येतं. आणि जेव्हा तो गर्वांचं रूप धारण करतो तेव्हा मात्र फक्त तो विनाशाला निश्चिंत स्वरूपात नक्कीच निमंत्रण देतो. एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, स्वतःचे मन स्वतःला खाते. याला काय करावे? प्रत्यक्ष आपली पापे मनात आपण कधी देखील आणू नये. काल झालेलं आज नाही तुम्हाला कधी देखील सुधारता येणार.
परंतु चालू क्षण मात्र कधी देखील तुम्ही दौडू नका, निराश कधी देखील तुम्ही होऊ नका. खरोखर भगवंतांचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप मुळीच नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले तर ते शेवटपर्यंत काही त्यांनी सोडलेले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्वरून गेला. म्हणूनच ही भावना वाढवण्याकरिता आपण मात्र नामांचे अखंड स्मरण ठेवावे. नक्कीच निधिध्यासाने आनंद साक्षात्कार निश्चिंतच होणे हाच खरा मोक्ष आहे. भगवंतांकडे एकदा जरी तुमची दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआपच होऊन जातो. देव हवा असे वाटणे ही तर देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही तर एक प्रकार देहाची बुद्धी असं आपण समजलं पाहिजे. आणि निश्चिंतच मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी समजायचं आहे की कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष कधी देखील मारू शकणार नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध कधी देखील वाचू शकणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी नशीब हे काय आकाशातून कधी पडत नाही किंवा जमिनीतून हे उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण देखील होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नेहमी नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट जरी खरी नसून तुम्ही जे काही कराल त्याचप्रमाणे तुमचे नशीब घडेल हीच एक मोठी गोष्ट खरी आहे, जे आपण प्रत्येकाला उत्तम रीतीने समजायचं आहे. नक्कीच होणार नाही कधीच अनर्थ जर जपाल तुम्ही भगवंतांचे नाम, एवढं मात्र निश्चिंतच खरे. मोगऱ्यांच्या फुलांना हसतमुख नक्कीच मालकिनीचा हस्पर्श झाल्यानं पाणी मात्र मारण्याची गरज वाटणार नाही. त्यांना मात्र टवटवीत कसं राहायचं ते उत्तम रीतीने समजून जाईल. आणि निश्चिंतच मित्रांनो, जीवनामध्ये श्रीसंत बाळूमामांची सेवा आणि निश्चिंत ध्येय असलेला बाळूमामांचा भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. परंतु ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरी देखील तो कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय हे मात्र आपण आजच ठरवलं पाहिजे, हे तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण मात्र उत्तम रीतीने निश्चिंत स्वरूपात प्रयत्न करायचे आहेत. बाकी भगवंत म्हणतात की वाईट दिवस पण गरजेचेच आहेत आयुष्यात, त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कधी देखील तुम्हाला समजणार नाही. बाकी काही वेळा नियती ही तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते, ते फक्त आणि फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी मित्रांनो, कोणतेही कारण असो कधी देखील तुम्ही रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. नेहमी तुम्ही तुमचे मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर तुम्ही अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य त्या विचारांत आहे. म्हणूनच तुम्ही तुमचे विचार बदला, म्हणजेच तुमचे नशीब देखील बदलून जाईल. एवढं नेहमी स्मरणात ठेवून आपल्याला नेहमी आपले विचार सकारात्मक मात्र ठेवायचे आहेत. आणि निश्चिंतच तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाशाला सुद्धा देवत्व येते. पण जर अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा मात्र फायदा घेऊन परमेश्वरांच्या नावाखाली तुम्हाला मात्र जाळ्यात अडकून तुमची कठपुतली निश्चिंतच करतो. एवढं मात्र निश्चिंतच आपल्याला समजायचं आहे की कधी कोणाच्या डोळ्यांमध्ये तुम्ही मात्र पाणी येऊ देऊ नका. हसवता नाही आले तरी देखील चालेल, परंतु कधी कुणाच्या अश्रूंचे कारण आपण मात्र कधी देखील होऊ नये, एवढंच परमेश्वर आपल्याला नेहमीच सांगत असतात. म्हणून हे आपण नेहमीच स्मरणात ठेवून नेहमीच बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करायला शिकलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा जीवन उपयोगी संदेश जर तुम्हीही योग्य वेळ असा देऊन ऐकलेला असाल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.